तर सर्वांचं स्वागत आहे सेशन मध्ये. आता काल आपण फायनान्शियल पार्ट फर्स्ट पाहिला, आज आपण फायनान्शियल पार्ट सेकंड पाहणार आहोत. 4 दिवस या फायनान्स वरती आपण व्यंकटेश सरांसोबत चर्चा करणार आहोत. तर मी सरांना विनंती करतो की आजच्या सेशनला सुरुवात करावी. Yes, thank you. Very good evening, everyone. So, Good evening, sir. yeah, thank you, शुभम. तो मुझे समझ आ गया कि यहाँ पे मराठी में नहीं, इंग्लिश में अपना हिंदी में बात करेंगे तो सबको समझ आता होगा. ओके. तो जो कोई कल था, आज मैं देख रहा हूँ कई नए नाम दिखाई दे रहे हैं. एंटरप्रेन्योरशिप, यदि एंटरप्रेन्योर बनना चाहते हैं तो आपको हर सेशन कंपल्सरीली अटेंड करना चाहिए, क्योंकि हर सेशन के अंदर हर एक अगले सेशन का लिंक होता है, और यदि वो लिंक टूट गई तो आपको कोई नॉलेज नहीं मिल रहा है, आप हाफ नॉलेज लेके आगे बढ़ रहे हैं. तो मेरी सबसे यही गुजारिश है कि एक भी सेशन मिस मत कीजिए. ये आपका टाइम इन्वेस्टमेंट है जो आपकी जिंदगी में बहुत काम आएगा. चलिए, बहुत ज्ञानबाजी हो गई, अपने सेशन पे चलते हैं. कल हमने क्या सेशन लिया था, क्विकली कोई बताइए. हाउ टू मेक कैश बुक. ओके, हाउ टू. पूर्वी वापस रिपीट कीजिए बेटा. कैश बुक कैसे बनाते हैं वो सीखा था. ओके, कैश बुक कैसे लिखा जाता है. उसके लेफ्ट साइड में क्या लिखते हैं हम लोग. बिजनेस रिलेटेड जो पैसे आते हैं, और राइट साइड में जो पैसे जाते हैं, जो हम खर्च करते हैं, वो खर्च होते हैं उसको. ओके, यानी लेफ्ट साइड में यदि सामने हमारे किताब है तो लेफ्ट हैंड साइड में आने वाला पैसा लिखा जाता है और राइट साइड में जाने वाला पैसा लिखा जाता है. 3 नियम बताए थे कैश बुक के. मैं अभी कईयों के नाम लेके पूछूंगा, जो कल थे उनसे समझने की कोशिश करेंगे कि उनको तीनों रूल याद है क्या. तेजस, एक रूल बताइए आप. Yes, sir. Cash book never shows profit or loss. ओके, चलिए. रेशमा, रूल नंबर 2 बताइए. ओके, प्राजक्ता, रूल नंबर 2 बताइए बेटा. सर मी रोडनी आहे सध्या. हा, सर मी कॉलेजवरून येते. रूल सांगायला काय जातोय. सर आता माझ्याकडे नाहीये. कशाला ते पाहिजे, तुम्हाला डोक्यात राहायला पाहिजे ना. ते नोटबुक बघूनच म्हणायला पाहिजे असं कुठे सांगतोय मी. ओके, चला सानिका, तुम्ही 2 नंबर रूल सांगा. बुक बॅलन्स अँड कॅश बुक बॅलन्स टॅली व्हायला पाहिजेत. परत सांगा बेटा. बुक बॅलन्स जो आहे आणि आपला कॅश बॉक्स बॅलन्स जो आहे ते दोन्ही टॅलीच व्हायला पाहिजे. व्हेरी म्हणजे गुड, समानच असायला पाहिजे. परफेक्ट. ओके, आता तिसरं कोणाला विचारूया. योगेश मांडे. Cash book can never show negative balance. Very good. Thank you, Yogesh. Very good. So these are the 3 rules that yesterday we learnt about cash book. Cash book का काम क्या है. अरे बोलो फटाफट, क्या हो गया. आपल्याकडे येणारा सेल परचेस किंवा अदर जे काही एक्सपेन्सेस आहेत त्याचे कुठेतरी म्हणजे आपल्याकडे हिशोब राहावा आणि ते आपल्याला टॅली करता यावं म्हणून. ओके, इनडायरेक्टली असं म्हणायचं आहे की अपना एकच उद्देश्य है, हमारा एक ही उद्देश्य है बिजनेस करने का. वो उद्देश्य है पैसा कमाना. और इस पैसे को यदि हम कमा रहे हैं, यदि उसके ऊपर हमारा नियंत्रण नहीं है, कंट्रोल नहीं है, तो हमारा बिजनेस डावाडोल हो सकता है. इसके लिए कहीं पे उसको रिकॉर्ड करना चाहिए. हर आने वाला पैसा और हर जाने वाले पैसे का बराबर हिसाब रखना चाहिए, तो ही बिजनेस कंट्रोल में रहता है. इसके लिए बिजनेस में सबसे इंपॉर्टेंट जो किताब होती है, उस किताब को, अकाउंट्स की किताब को कहते हैं कैश बुक, जिसमें आने वाला पैसा और जाने वाले पैसे का चोक हिसाब लिखा जाता है और हर रोज उसको शाम को टैली किया जाता है. ये था कैश बुक. चलिए हम थोड़ा सा आगे बढ़ते हैं. आपको मैं कुछ दिखाना चाहता हूं. सबको दिखाई देता है क्या. देखें, सबको दिखाई दे रहा है कुछ. क्या है. यस सर. की
की है सर, चाबी। मुझे बताइए इसमें कौन सा पार्ट बहुत इंपॉर्टेंट है? आगे वाला। ये नहीं सर, ये उसके आगे वाला। ये जी हाँ सर। Yes, सर। sir. अच्छा, ओके, ये इंपॉर्टेंट है। यदि मैं ये निकाल दूं तो क्या आप ताला खोल पाएंगे? ये मैं निकाल देता हूं, तोड़ देता हूं, और केवल ये डंडा देता हूं आपके हाथ में, क्या सर वो रोटेट नहीं होगी फिर? नहीं रोटेट होगा? यानी आप ताला नहीं खोल, रोटेशन नहीं होगा उसका? नहीं रोटेशन होगा। तो हाँ सर। यहीं पे चाबी में ये दोनों भाग उतने ही इंपॉर्टेंट हैं। ये चाबी का क्या भाग है, किस लिए बनाया गया है? ये पकड़ने के हाँ, लिए। हम पकड़ने उसको के लिए। yes. हाँ, यस, बोलिए बोलिए बेटा। वही अगर हम उसको पकड़ के प्रेस नहीं कर पाएंगे, प्रेशर नहीं दे पाएंगे तो हम खोल नहीं पाएंगे। करेक्ट, यानी उसको पकड़ में रखना है। यदि उसको ठीक से नहीं पकड़ेंगे तो ये घूमने वाला नहीं है। तो ये बहुत इंपॉर्टेंट भाग है। सो आज हम इसी के बारे में बात करने वाले हैं, चाबी के बारे में। जैसे मैंने कहा, कल एक पोर्शन हो गया, आने वाले 3 दिन आपकी जिंदगी बदल देंगे, क्योंकि आपको हमसे बिजनेस की चाबी मिलने वाली है। बिजनेस कैसे किया जाता है उसकी चाबी आपके हाथ में इन 3 दिनों में आ जाएगी। सो आज हम बात करेंगे पहले पकड़ की, कि बिजनेस पे पकड़ कैसे आती है, और वो यदि ठीक से आपको समझ आ गया तो फिर हम इस भाग के बारे में बात करेंगे। सो आज इस पोर्शन के ऊपर बात की जाएगी। क्लियर सबको? बहुत से क्वेश्चन पूछूंगा, आपको जवाब देने हैं तुरंत। कोई जवाब गलत नहीं है, इतना याद रखिए। तो शुरुआत करें? यस सर। ओके, सो अपने लिए एक बार तालियां बजाइए। मैं एनर्जी देखना चाहता हूं, मुझे आवाज आए नहीं आए चलेगा, लेकिन अपने लिए तालियां बजाइए। दैट्स वंडरफुल, दैट्स वंडरफुल, ब्यूटीफुल। ओके, सो मैं आप लोगों को एक वीडियो दिखाऊंगा। उसमें कोई आवाज नहीं है, केवल आपको वीडियो ध्यान से देखना है, और ध्यान से देखते देखते आपको अपने नोटबुक पे या फर्स्ट मेमोराइज करते जाइए, और नोटबुक पे लिखना है तो लिखते भी जाइए कि ये जो वीडियो में जो मैं दिखा रहा हूं उसे बनाने में उसके मालिक को किन किन चीजों पे पैसे खर्च करने पड़े। वीडियो ऑन करता हूं, और ऑन करने के बाद भी वापस ये बात अपना रिपीट करता हूं। आप जो जो चीजें देख रहे हैं ध्यान रखिए और नोट करते जाइए। और क्वेश्चन है, इसके मालिक ने किन किन चीजों पे अपने पैसे खर्च किए। किन किन चीजों पे इनके मालिक ने पैसे खर्च किए हैं, ऑब्जर्व करते जाइए। पुढच्या संध्याकाळसाठी बनवलं छान आहे।
अरे तुम्ही मला माहित नाही. जिऱ्यामध्ये बडीशेप भरली. मी आता जिरं सकाळी भाजीला घालत. घातलं आता काय. पॅकेजच्या आयटमवर व्यवस्थित कॅमेरा गेला नाही. नेमका भाजीपाला कुठे होता? आता तो कापत होता ना. सबने देखा? यस सर. सबको दिखाई दिया? सर. ओके. सो जो कुछ देखा नोट कर डालिए कि इस रेस्टोरेंट के मालिक ने किन किन चीजों पर पैसे खर्च किए. 2 मिनट लीजिए और लिख डालिए. फिर मैं एक एक पूछता जाता हूं. ओके, देखते हैं कि उन्होंने क्या क्या लिखा है. चलिए पूर्वी से स्टार्ट करते हैं. पूर्वी, कोई 2 आइटम बताइए जो आपने ऑब्जर्व किया. फर्नीचर एंड क्रोकरी. ओके, फर्नीचर एंड क्रॉकरी. सानिका 2 आइटम आप बताइए. इंफ्रास्ट्रक्चर एंड वर्कफोर्स. इन्फ्रास्ट्रक्चर एंड वर्कफोर्स किंवा लेबर किंवा स्टाफ एम्प्लॉईज वी कॅन से. ओके, आपने 4-5 चीजें बोली. मैं केवल 2 चाहता था आपसे. सो एक आपने कहा इंफ्रास्ट्रक्चर, तो मैं लिख लेता हूं प्लेस. और एक कहा आपने लेबर, तो मैं लेबर लिख लेता हूं. बाकी का छोड़ देता हूं, बाकी दूसरों को दे देता हूं. ओके. यस सर. शुभम बगाटे 2 आप बताइए. यस सर. डिझायनिंग अँड कम्प्युटर्स. कंप्यूटर एंड इंटीरियर डिजाइन. डिजाइनिंग. ओके, वेरी गुड. अभिषेक जगह 2 बताइए. सर एसी. एक ही हुआ अभिषेक. शुभम, मी ते नाही विचारलं संख्या किती आहे. मी विचारलं की या रेस्टॉरंटच्या मालकाला कशा कशावर पैसे खर्च करावे लागले, कुठे कुठे त्याचे पैसे लागलेले आहेत, जातात, ते विचारलं. ते जास्त आहेत कमी आहेत ते आपण नंतर बघूया. या श्रिया अनम्यूट करा आणि सांगा बघूया 2. ईशा काळे. बेस्ट सर्व्हिस. ते काय असतं? म्हणजे जे आपल्याकडे जे ग्राहक येणार त्यांना चांगली सर्व्हिस दिली पाहिजे आपण. हो, ते शब्द झाले. खर्च झालं का काही? शब्द नाही. झाले. कोणत्या मी कोणत्या काय गोष्टीवर- विचारतोय, माझा प्रश्न कळत नाही का तुम्हाला? मी विचारतोय कुठच्या गोष्टींवर मालकाला पैसे खर्च करावे लागले. पैसे विचारतोय मी. कोणीतरी सांगितलं कन्स्ट्रक्शन, ते झालं. लाईट्स, इंटिरियर डेकोरेशन मध्ये मी घेतलं. अजून प्राजक्ता तुम्ही सांगा बेटा 2. लाईट बिल आणि व्हेरी गुड. आणि फ्रीज. फ्रीज. ओके, लाईट बिल आणि फ्रीज. ओके, स्वप्नील बोराडे 2 तुम्ही सांगा. स्टाफ
स्टाफला काय देतो आपण? युनिफॉर्म. ओके, युनिफॉर्म. अजून काहीतरी देतो? सॅलरी. पेमेंट. सैलरी. वेरी गुड, एक्सलेंट ईशा. पेमेंट, सैलरी एंड यूनिफॉर्म. ओके, शाहबाज आप दो बताइए. सर इंटेरियर डिझायनिंग हो, आणि हो. लेबर जास्त लेबरचे पगार. लेबर. ओके, लेबर में घेतलं आणि इंटीरियर डेकोरेशन दोनों ले लिया मैंने. चलिए आगे बढ़ते हैं. ओमकार, दो और बताइए. फर्नीचर और मशीन्स. फर्नीचर आ गया, मैं मशीन्स ले लेता हूं. ओके, प्रथमेश. सर द रूम यूज इटसेल्फ, म्हणजे तो गाळा जो आहे तो त्यांना विकतच घ्यावा लागला. गाळा घेतला मी, प्लेस म्हणून ऑलरेडी घेतलं. इक्विपमेंट्स, कुक्स, इक्विपमेंट. कुक्स म्हटलं की काय? म्हणजे जेवण बनवणारे लोक. हा, त्याला आपण काय देतो? सॅलरी सर. म्हणजे सॅलरी. अजून काय देतो का त्यांना? युनिफॉर्म वगैरे सर. म्हणजे ते झालं, युनिफॉर्म झालं. अजून काही देतो का? आठवा बघूया. बोनस. बोनस. वेरी गुड, एक्सलेंट प्रथमेश. ओके, भाग्येश, दोन तुमच्याकडनं. आपसे दो आने दीजिए. सर बाहेर सॉफ्ट ड्रिंकचा एक स्टँड होता, हा, तो ते आणि कलिनरी आयटम्स म्हणजे चाकू वगैरे अशा गोष्टी. ओके ओके, तो इक्विपमेंट झालं. ओके, अजून काही दिसलं का तुम्हाला? आता दुसऱ्यानं विचारूया. नीरज पटेल. हा, आलो अभिषेक, विचारतो मी तुम्हाला. आधी नीरज पटेल कडनं समजून घेऊया. दोन आयटम काहीतरी. हॅलो सर. हा, बोलो. इलेक्ट्रिक गैस एंड बाउल. ओके ओके, कटलरी आया, मैं गैस ले लेता हूँ. यस, फ्यूल, गैस. ठीक है. और कौन है अभी? और कौन है? किससे पूछें? वेदांत कुलकर्णी, आपसे दो आने दीजिए. नाही, तुमचा आवाज येत नाही. ओके, चॅट मध्ये टाका वेदांत, पाहिजे तर. हॅलो सर. हा, एक सेकंड. आपल्या शाहबाजनी चॅट मध्ये टाकलंय रॉ मटेरियल लाईक व्हेजिटेबल्स अँड ऑल. व्हेरी गुड, एक्सलेंट. सानिकानी टाकलाय ग्रोसरी. ठीक आहे, व्हेरी गुड. ओके, सेजल संजय भोर, काही दोन सांगा बघूया. सेजल, यस सर. तुम्हाला विचारतोय मी, दोन सांगा. काय ऑब्झर्व केलं, काय लिहिलं तुम्ही? ओके, चलो देखते हैं कुछ और किसी से. वैशाली गवंडी, तुम्ही सांगा दोन तीन. सर बऱ्यापैकी म्हणजे माझ्या डोक्याची मी जी लिस्ट बनवली होती तर ती आलेली आहे. तर मी त्याला टिक मार्क करत गेले की हा, काय हा, काय गुड, आहे. पण व्हेरी ह्याच्यामध्ये गुड. वॉशरूम एक मला म्हणजे वॉशरूमची जी सुविधा आहे हा. ती द्यावी लागते आणि ग्रॉसरी आपण द्यावी लागते, पण त्यांनी काय दिली आहे त्या दिली म्हणजे वॉशरूम मध्ये ते क्लिअरली वॉशरूम त्यांनी दाखवले पूर्ण. म्हणजे ते आहे, पण त्यात वॉशरूम मध्ये काहीतरी तुम्ही ऑब्झर्व केलं का? हा, वॉश बेसिन आहे त्याच्यामध्ये. हे वेस्टर्न टॉयलेट आहे म्हणजे हा, आणि एक सुविधा आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे आरसा वगैरे ओके, तो गिरायकांसाठी. सगळं झालं इंटिरियर आणि कन्स्ट्रक्शन. पण अजून एक काहीतरी आयटम होतं तिकडे. एक्झॉस्ट. एक्झॉस्ट. व्हेरी गुड, Exhaust, व्हेरी right, गुड, right. एक्सलेंट. थँक्यू वैशाली, गुड वन. सर आणि आउटलेट grocery एक sir. दाखवलं होतं तुम्ही. हा बेटा, आउटलेट दाखवलं होतं. आउटलेट पण होतं एक किचनचं आउटलेट होतं एक. ओके, किचनचं आउटलेट. किचन मध्ये काय काय तुम्हाला दिसलं? सर चिमणी होती, चिमणी होती. व्हेरी गुड, चिमणी होती. म्हणजे किचन इक्विपमेंट्स आपण म्हणू शकतो. ऑलरेडी तसे इक्विपमेंट्स आलेले आहेत. व्हेरी गुड. अजून जेव्हा आपण सुरुवात केली, एकदम व्हिडिओ सुरू झाला, तेव्हा सुरुवातीला एक डेस्क दाखवला गेलेला, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं. सर साइन बोर्ड का? येस, साइन बोर्ड असलं पाहिजे ना. हॉटेल रेस्टॉरंटचं नाव असेल की नसेल? ते मी लिहिलं होतं साइन Very बोर्डचं, good. बट कुणी Very good. सांगितलंच नाही. मी पण टिक केलेत, लिस्ट काढून पूर्ण टिक हरकत मार्क नाही. केलेत. व्हेरी गुड पूर्वी, व्हेरी गुड. येस, नेम बोर्ड.
एक्सलंट. लोकांना ते कसे कोणाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल ते कसे देत असतील? पार्सल पॅकिंग मटेरियल. पॅकिंग मटेरियल. ते हळूच वरती दिसलेलं तिकडे पॅकिंग मटेरियल म्हणून सांगितलं. आणि सर वॉटरवर पण आय थिंक त्यांचं एक्सपेन्स झालं असणार आहे. ओके बिकॉज वॉटर जे कॉर्पोरेशनचे येतात त्यासाठी पैसे द्यावे लागतात. ओके. वॉटर बिल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सलंट, एक्सलंट. कोणीतरी सांगितलं ही केप्ट एरिया क्लीन. त्याला आपण कुठचा खर्च म्हणतो? साफसफाईचा खर्च म्हणतो, बरोबर की नाही? हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग. Housekeeping. व्हेरी गुड, व्हेरी गुड सानिका, व्हेरी गुड, एक्सलंट. हाऊसकीपिंग. ओके. हे जे वेटर असतात त्यांना आपण टिप्स देतो, आठवतो तुम्हाला सगळ्यांना? हो सर. येस सर. या टिप्सला काय म्हणतो आपण? हॉटेलमधली सिस्टम असते, जे काय टिप्स येतात ते सगळे गोळा केलं जातं आणि महिन्याच्या अखेरला ते जे आहेत स्टाफ त्यांना कुठच्या तरी एका पद्धतीने वाटलं जातं. ती काय पद्धत असेल? इन्सेंटिव्ह किंवा रिवॉर्ड म्हणू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड सानिका. इन्सेंटिव्ह किंवा रिवॉर्ड. व्हेरी गुड. आता काही गोष्टी आपल्याला दिसले नाही पण ते पण तिकडे होते. जसं की जेव्हा त्यांनी रेस्टॉरंट सुरू केलं असेल त्यांनी लोकांना सांगितलं असेल की नाही? येस सर. तो काय खर्च असेल? इनॉग्रेशनचा खर्च झाला असेल. इन्व्हिटेशन. ओके. इनॉग्रेशन. आणि काय असेल? ऍडव्हर्टायझिंग. एडवर्टाइजिंग. वंडरफुल, वंडरफुल, वंडरफुल. कई चीज ब्रांडिंग एंड प्रमोशन. हाँ, प्रमोशन. कई चीजें दिखाई नहीं दी होंगी लेकिन हम जब सोचते हैं कि इन्होंने क्या क्या किया होगा, किस किस पे खर्च किया होगा, तो अपने आप दिमाग चलने लगता है. वेरी गुड. और जब ये रेस्टोरेंट चल रहा है तो उसको टैक्सेस भी भरने पड़ते होंगे. यस. येस सर. वेरी गुड. सो ठीक है, जितना आ गया उसमें से देख लेते हैं हम लोग. मेरे ख्याल से मेरा काम हो जाएगा. उतने से वापस दिखा देता हूँ आप लोगों ने जो जो बोला, हाँ वो आप लोगों को दिखा देता हूँ और फिर जैसे कल किया था वैसे ही वापस क्वेश्चन आंसर से हम लोग आगे बढ़ेंगे. जस्ट 1 मिनट. दिखाई दे रहा है? यस सर. ओके. यस सर. तो जो जो आप लोगों से आया वो यहाँ पे हम लोग लिखते गए, जितनी चीजें आई, लेकिन लिखते वक्त उसको हमने 3 अलग जगह पे लिखा. तो हम अभी समझेंगे कि इसको 3 जगह पे क्यों लिखा. और मैं जैसे वापस रिपीट करता हूं, हम जो कुछ कर रहे हैं, कल जो हुआ, आज जो हो रहा है, आने वाले 2 दिन जो हो रहा है, वो एक बिजनेस की चाबी है. जिसको चाबी ठीक से बन गई वो बिजनेस करेगा. आप में से चाबी समझ आ जाएगी. और आज हम चाबी का पकड़ की भाग बना रहे हैं. तो इस भाग को यदि आप ठीक से समझ लेते हो, आपका आधा माइंड बिजनेस के लिए तैयार हो गया. सो इसके लिए हर ध्यान से समझेंगे. मैं क्वेश्चन पूछूंगा, आप लोग अनम्यूट करके जवाब दीजिए, बिना डर के जवाब दीजिए. कोई जवाब हमारे यहाँ गलत नहीं. सो पहले हम केवल ए कॉलम को लेंगे और उसमें लिखे हुए चीजों को पढ़ेंगे. तो उसमें पहला लिखा हुआ है फर्नीचर. जो मैं पढ़ूंगा उस पर भी ध्यान दीजिए और सोचिए कि ये क्यों पहले कॉलम में आए. फर्नीचर, प्लेस, कंप्यूटर, इंटीरियर डेकोरेशन, एयर कंडीशनर, रेफ्रिजरेटर, मशीन, इक्विपमेंट, एग्जॉस्ट फैन, नेम बोर्ड. केवल एक कॉलम हम देख रहे हैं और मेरा क्वेश्चन है कि ये क्या कारण है कि इनको मैंने ए कॉलम में डाला है. ये फिक्स्ड एसेट्स है सर. ये फिक्स्ड एसेट्स हैं. ये क्या होता है फिक्स्ड एसेट्स सादे सीधे भाषा में? These are one-time investments. तो किसी ने कहा ये फिक्स्ड एसेट्स. सानिका ने कहा फिक्स्ड एसेट्स कहा तो मैं लिख देता हूं. किसी ने कहा ये वन टाइम इन्वेस्टमेंट है. वन टाइम यानी क्यों, ऐसा क्यों? याला दररोज खर्च करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे एकदा खर्च करतो आणि त्याचं काहीतरी लाईफ असेल, म्हणजे 4 वर्ष 5 वर्ष किंवा काय जे, परंतु दररोज खर्च करण्याची गरज नाहीये. व्हेरी गुड. म्हणजे हा
एकदाच खर्च होतो आणि दुसरं तुम्ही सांगितलं की हा 4-5 वर्ष टिकतो म्हणजे स्टेज लॉंग टर्म इन बिझनेस. 3 गोष्टी झाले. अजून काय आठवत और कुछ समझ आ रहा है क्या? फर्स्ट स्टेज. फर्स्ट स्टेज. वेरी गुड. क्या होता है वो बेटा फर्स्ट स्टेज? बाकी लोग भी बोले, जितना बोलेंगे उतना अच्छा. याला इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सेटअप म्हणू शकतो का सर आपण? ओके, सेटअप. सेटअप. ओके, फर्स्ट स्टेज किंवा सेटअप. फर्स्ट स्टेज नहीं तो सेटअप. मैं लिख देता हूं वहां पे फर्स्ट स्टेज स्लैश सेटअप. सो ये सेटअप क्या होता है? यानी क्या? अभी आप जवाब नहीं देंगे, वैशाली आप जवाब नहीं देंगे, सानिका आप जवाब नहीं देंगे, मैं दूसरों से जवाब चाहता हूं. सर होटल बिजनेस के लिए सबसे ज्यादा इम्पोर्टेंट चीजें है ये. कोई भी बिजनेस के लिए ये सब इंपॉर्टेंट Important है. है. हाँ सर. सानिका आपसे बाद में पूछूंगा, पहले दूसरों से भी थोड़ा आने दीजिए. आप तो जवाब दे रहे हैं, बहुत अच्छा लगता है हमें. तो अभी तक 4 बातें आ गई फर्स्ट कॉलम के लिए कि ये फिक्स्ड एसेट है. और कोई सिंपल वर्ड में बताएगा क्या? व्हाट इज फिक्स्ड एसेट? क्या होता है फिक्स्ड एसेट? ओके, मैं फिक्स निकाल देता हूं. एसेट बोलेंगे तो क्या होता है? जो हम एक जगह से दूसरी जगह नहीं हिला सकते, मतलब स्थिर मालमत्ता. हाँ, फिक्स. ओके, मराठीत स्थिर मालमत्ता. स्थिर मालमत्ता. स्थिर मालमत्ता. पण ते आपण काय म्हणू? स्थिर म्हणू की स्थिर मालमत्ता टाकून देतो ते पण इंग्लिश मध्ये, हो की नाही? स्थिर मालमत्ता. स्थिर म्हटलं की फिक्स झालं. मालमत्ता म्हटलं की डोक्या और कुछ आता है क्या दिमाग में? मालमत्ता, उसको और कोई वर्ड भी बोला जा सकता है, इंग्लिश का वर्ड? प्रॉपर्टी. प्रॉपर्टी. ओके, यस तेजस बोलिए आप. तेजस पूछिए. सॉरी, सतत चालू राहतो पैसा. नहीं, आपकी आवाज फट रही है तेजस. वो येत नाहीये. ओके, जब हम कहते हैं प्रॉपर्टी तो और क्या दिमाग में आता है? महत्वाच्या वस्तू. सगळे महत्व इकडे जेवढे टाकले ना आपण तिन्ही कॉलम मध्ये सगळे महत्वाचे आहेत. इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो का? येस, इन्व्हेस्टमेंट Okay. आहे म्हणून आपण ऍसेट म्हटलं. इन्व्हेस्टमेंट, येस. हो. ओके, पण प्रॉपर्टीचा अर्थ काय? प्रॉपर्टीचा अर्थ काय? प्रॉपर्टी म्हटलं की काय डोक्यात येतं? क्या आता है दिमाग में आपके कि जब हम कहते हैं ये प्रॉपर्टी है? ह्याचं कन्झम्पशन होणार नाहीये सर. ह्या वस्तू जास्तीच्या तशाच लॉंग टाइम राहणार आहेत, तर ते आपण ती लिहिलं आपली इकडे. प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर केली जाऊ शकते. हा, कारण ते consider- कन्झ्युमेबल्स नाहीयेत. हा, तुम्ही आता म्हटलं हे प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर केली जाते, म्हणजेच काय तुमच्या डोक्यात येतं? आणि त्या प्रॉपर्टीच्या आधी तुम्ही एक काहीतरी सर हा, असं होऊ शकतं का ह्या ज्या वस्तू हे आपण विकल्यानंतर परत पैसे येऊ शकतो? अरे वा, हो, व्हेरी वा, वा, गुड. वा, सो वा. म्हणजे दिस हॅव रिसेल व्हॅल्यू. व्हेरी गुड, एक्सलंट, व्हेरी गुड. सो ऑल दीज हॅव रिसेल, ऍक्च्युली दीज टाकायला पाहिजे. दीज हॅव रिसेल व्हॅल्यू. व्हेरी गुड, एक्सलंट, एक्सलंट. यांना रिसेल व्हॅल्यू आहे. और कुछ? प्रॉपर्टी. इक्विपमेंट. रीसेल वैल्यू हाँ, यानी क्या? कब हम सेल कर सकते हैं, इसको रीसेल कर सकते हैं? और कौन कर सकता है? जेव्हा आपल्याला पैशाची गरज, जेव्हा जेव्हा त्या मालकाला पैशाची गरज असेल ना, तेव्हा तो त्याच्या जेवढी प्रॉपर्टी त्यातले थोडे थोडे विकून त्याचे परत पैसे घेऊ शकतो. ओके, पण कोण विकू शकतो? मालक. ओनर. मालक. ओनर. सो तुम्ही या मालमत्तेचे कोण आहात? मालक. ओनर. ओके, यू आर द ओनर. ओके, ओनर असल्यामुळे अजून काय करता येतो? एक तर आहे विकता येतो, अजून काय करता येतं? भाड्याने देऊ शकतो. वेरी गुड, वेरी गुड. और क्या कर सकते हैं? ती फिक्स ऍसेट घ्यायची की नाही हे ठरवू शकतो. हा, काय 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 परत सांगा. फिक्स जे काय आपल्याकडे जे फिक्स ऍसेट आहे ते आपल्याला घ्यायची त्याची गरज आहे या नाहीये ते आपण ठरवायचंय.
नाही, ते नंतरची गोष्ट. आता जे आले त्याच्याबद्दल आपण बोलूया. हा. तुम्ही विदाउट मशीन प्रोडक्शन काढू शकाल का? केवल लड़कियां ही बोल रही हैं, बाकी सब शांत क्यों हैं? सबसे क्वेश्चन है हमारा. और कुछ याद आता है? 1 2 3 4 5 6 7 आ गए. ओके, चलिए मेरी तरफ से मैं 2 ऐड कर देता हूं. ये जो फर्स्ट कॉलम है, ये किसी ने कहा फर्स्ट स्टेज सेटअप, किसी ने कहा एसेट है, एक बार करना पड़ता है, इन सबको बेचा भी जा सकता है. हम यदि ये खरीदते हैं तो ये हम इसके मालिक भी हो जाते हैं और इसको किराए पे भी दे सकते हैं. इसीलिए ये कॉलम बहुत महत्वपूर्ण है. वैसे तो सब कॉलम महत्वपूर्ण है. इस कॉलम का एक महत्वपूर्ण बात यह है, बैंक इन चीजों को खरीदने के लिए आपको लोन दे सकती है. सुनाई दिया सबको? यस सर. यस. चलिए, सानिका नहीं बोलेगी, पूर्वी नहीं बोलेगी, वो वैशाली नहीं बोलेगी, दूसरे बोलेंगे मैंने क्या कहा. थोड़े मेल आवाज. ह्या वस्तू घेतल्यावर बँक फिमेल नाही याच्यावर लोन बोलतील, देते. फिमेल्स नाही बोलणार. आता मेल बोलतील, कारण ते शांत बसले. येस सर. ह्या गोष्टी परचेस करण्यासाठी बँक लोन देऊ. ओके. और कोई रिपीट? या गोष्टींसाठी बँक लोन देऊ शकते. व्हेरी गुड. या गोष्टींसाठीच बँक लोन देते. बाकीचे 2 कॉलम साठी बँक लोन देत नाही. या कॉलम साठी बँक लोन देऊ शकते. सो हे विकत घेण्यासाठी बँक लोन देऊ शकते. आता तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला पैसे पाहिजे, ते अजून काय करू शकता तुम्ही? लोन घेऊ शकतो. हा, म्हणून त्यालाच नीट वाक्य कसं लिहायचं? कसं लोन घेऊ शकता? मॉर्गेज करून. मॉर्गेज करून. बाप रे, लड़कियां ही आवाज अपना ये कर रही हैं क्या? तो जो फर्स्ट कॉलम है, इसकी यही खासियत है. यही सब खासियत इस फर्स्ट कॉलम के. तो हम जब भी कोई खर्चा करते हैं, उसको बहुत सोच समझ के खर्चा करते हैं. क्या ये मेरे लिए एसेट है? ये क्या मेरे साथ बहुत टाइम टिकने वाला है? क्या मुझे एक ही बार खरीदना पड़ेगा? क्या मैं इसको बेच भी सकता हूँ? यस अभिषेक. सर, सोनं गहाण ठेवून. सोनं बिझनेस आहे का तुमचा? प्रॉपर्टी आहे ना सर. हा, पण ते बिझनेस आहे का? नाही. नाही. जे बिझनेस नाहीये ते वेगळी गोष्ट आहे. आपण बिझनेसची गोष्टी करतोय. समजा बिझनेसमध्ये तुमच्याकडे जागा आहे आणि तुम्हाला उद्या पैसे पाहिजे, तर त्या जागेवर तुम्ही मॉर्गेज करून लोन घेऊ शकता. सोनं बिझनेसशी संबंधित नाहीये. हा, जर तुमचे सोनाराचं आहे तर गोष्ट वेगळी. पण तुम्ही काहीतरी व्यवसाय करताय आणि त्यात जागा आहे, तुमच्याकडे मशीन आहे, त्या मशीनची किंमत आहे आणि तुम्हाला पैसे पाहिजे, ते त्या किमतीचे 80% तुमच्याकडनं बैंकेकडे लोन ठेवू शकता. तारण ठेवून आप उसको गिरवी रख के उसके सामने लोन ले सकते हैं. किसी ने कहा फर्स्ट स्टेज सेटअप. और कोई एक्सप्लेन कर सकता है कि इन 2 वर्ड को क्या, किसी सिंपल वर्ड्स में? कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल तर त्यासाठी एका म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते किंवा एक प्राथमिक स्वरूपात कुठल्या तरी वस्तूंची गरज असते, तर त्याला सेटअप म्हटलं जातं असं मला वाटतं. ओके. सो तुम्ही म्हटलात प्राथमिक. प्राथमिक का मीनिंग क्या कोई बता सकता है? प्राथमिक हिंदी में भी सेम शब्द है, मराठी में भी सेम है. इनिशियल सर. प्रायमरी. इनिशियली. प्री प्रायमरी. यस, प्री प्रायमरी किंवा प्रायमरी म्हणू शकतो आपण. प्रायमरी म्हणू शकतो, पण कोणीतरी म्हणाला इनिशियली. सो इनिशियलीला अजून काय दुसरा शब्द आहे का? कोई दूसरा शब्द है इनिशियली के लिए? प्रायोरिटी. प्रायोरिटी नहीं, प्रायर. सो प्रायर का भी दूसरा कोई और वर्ड है क्या? सिंपल वर्ड. प्रायरला काय म्हणू शकतो आपण हिंदी में बोलने जाए तो क्या कहेंगे? स्टार्टअप. ओके, वेरी गुड. यानी ये सब खर्च बिजनेस में व्यवसाय शुरू करने से पहले हो जाते हैं. आपको यदि बिजनेस करना है तो पहले आपके पास जगह होनी चाहिए, आपके पास मशीन होनी चाहिए, आपके पास इंटीरियर डेकोरेशन होना चाहिए, आपके पास फर्नीचर होना चाहिए,
कंप्यूटर होना चाहिए। एक वर्ड नहीं आया जो आप लोगों को दिखाई नहीं दिया लेकिन याद कर सकते थे। लाइसेंस होना चाहिए। तो इन खर्चों के 3-4 नाम हैं फर्स्ट कॉलम के, लिखते जाइए अपने उसमें। एक नाम है कैपिटल एक्सपेंडिचर भी कहते हैं इसको, लिख लीजिए। और बाद में लास्ट में सबसे आसान नाम का नाम दूंगा मैं। सुनाई दिया मैंने कौन सा क्या नाम दिया इसको? कैपिटल एक्सपेंडिचर। ओके। कई लोग इसको वन टाइम इन्वेस्टमेंट भी कहते हैं, तो उस पर टिक मार के रखिए। कई लोग इसको फिक्स्ड एसेट कॉस्ट भी कहते हैं, फिक्स्ड एसेट कॉस्ट। और सबसे आसान समझने का और ध्यान में रखने वाला वर्ड जो है वो है सेटअप कॉस्ट और स्टार्टअप कॉस्ट। बिजनेस की शुरुआत करने से पहले जो कुछ खर्चे हो जाते हैं उसको सेटअप कॉस्ट कहते हैं और स्टार्टअप कॉस्ट कहते हैं। सब लोगों ने लिख लिया? यस सर। यस सर। किसी का रह यस सर। सुनाई नहीं दिया, ऐसा कुछ हुआ? सर यस रहाने? यस सर। लिख लिया? वेरी गुड। सो पहली कॉस्ट जो हमने देखी वो थी स्टार्टअप कॉस्ट, और इसकी सबसे बड़ी खासियत यह है ये खर्च व्यवसाय शुरू करने से पहले हो जाते हैं। सपोज आप कोई बिजनेस 1 मार्च से शुरू करना चाहते हैं तो हो सकता है उसका खर्च आपका जनवरी से ही शुरू हो जाए। मशीन खरीदी, जगह खरीदी, जगह को पेंटिंग किया, फर्नीचर बनाया, इंटीरियर किया, कंप्यूटर लगाया, टेबल लगाए, सब लगाए। सो करते हैं ना वैसे तैयारी। तो बिजनेस की तैयारी में इसके लिए सेटअप, सो स्टार्टअप कॉस्ट सबसे आसान याद रखने लायक। याद रहेगा सबको? यस सर। ओके। सो हम चलते हैं कॉलम नंबर बी पे। पढ़ूं मैं? यस। ओके। लाइट बिल, ध्यान दीजिएगा एकदम। सैलरी, बोनस, वाटर चार्जेस, टैक्सेस। मैं इधर और 2-4 डाल देता हूं ताकि आपको क्लू मिल जाए। रेंट, इंश्योरेंस। क्या हो सकता है? ये क्या है? मंथली एक्सपेंसेस। ओके। सो इसको आपने कहा मंथली एक्सपेंसेस। मैं इसको थोड़ा सा लायबिलिटीज। शी बड़े बड़े शब्द नहीं चाहिए। हमेशा कुछ भी सीखो इतने सिंपल वर्ड में सीखो कि किसी को भी बताए तो उसके दिमाग में बात घुस जानी चाहिए। इतने बड़े बड़े शब्द नहीं चाहिए हमें। किसी ने कहा मंथली खर्च, तो मैं यहाँ पे लिख देता हूँ मंथली खर्च। ओके। सो ये मंथली खर्च है, इसके बारे में और कुछ दिमाग में आता है क्या? कोणीतरी कोई बोला मंथली खर्च, और कुछ दिमाग में आता है? हे फिक्स एक्सपेन्सेस आहेत की याच्यावर तुम्हाला खर्च करावाच लागणार आहे। ओके। कोई बोल रहा है ये फिक्स्ड एक्सपेंसेस है, और ये मराठी में कह रहे हैं, बहुत स्पेशली कहा। हिंदी में मैं उसको रिपीट करता हूं कि ये करना ही पड़ता है। उन्होंने कहा फिक्स्ड एक्सपेंसेस है, और उसको मराठी में उन्होंने बहुत ही जोर देके कहा करना ही पड़ता है। कोण होता हे जे सांगितलं? नाव काय? सानिका। सानिका। आता सानिका, तुम्हाला मी 5 चॉकलेट देणार आहे, तुम्ही आता बिलकुल बोलणार नाही, ओके? आता मला दुसऱ्यांकडनं ऐकायचं आहे। नंतर तुम्हाला समजा दुसऱ्यांकडनं नाही आलं तर मी तुम्हाला विचारेन, ओके? ओके सर। सो किसी ने कहा करना ही पड़ता है। क्या समझ में आता है? दूसरों से मेरा प्रश्न है। अरे बोलो कुछ भी। सर मी बोलू? हाँ, बोलू कौन? नका सांगितलं होतं वैशाली। हाँ बोला बघूया। म्हणजे आपला बिझनेस जो आहे तो करण्यासाठी
आपल्याला ह्या गोष्टींची खूप आवश्यकता आहे. म्हणजे जसं फिक्स ॲसेटची आवश्यकता आहे, तसं तसंच ह्या ज्या या तिन्ही दररोज कॉलम मध्ये लिहिलेले सगळे गोष्टी आवश्यक आहेत. आवश्यकच आहेत. तरच आपण आपला बिझनेस म्हणजे आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतो. ओके, चलो ठीक है. ओके, और किसी से कुछ आता है क्या? देखें, मैं वापिस नाम लेता हूं. लाइट बिल, सैलरी, बोनस, वाटर चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, हाँ आगे वही, वाटर चार्जेस, टैक्सेस, रेंट, इंश्योरेंस. कुछ बात बाहर आ रही है और सानिका ने बहुत जोर लगा के कहा करना ही पड़ता है. तो ऐसा क्या है, क्यों करना ही पड़ता है? To make continuity in business. ओके, फॉर कंटिन्यूटी इन बिझनेस. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय लॉंग लाईफच्या दृष्टीने तुम्ही विचार करत आहात तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेच्याच आहे. परत सांगा प्लीज, रिपीट दॅट. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे लॉंग लाईफच्या दृष्टीने बघत आहात तर तुम्हाला ह्या गोष्टी करणे गरजेच्याच आहे. ओके, नेहमी बिझनेस करावं, लॉंग दृष्टीनेच करावं, की पुढचे 50 वर्ष मी मागे वळून बघणार नाही, या दृष्टीने व्यवसाय करावं. आज आणि उद्यासाठी नाही करावं. नो शॉर्ट टर्म गोल्स. हॅलो सर. हा बोला. सर आपण याच्यात कॉस्ट रिड्यूस पण करू शकतो. नाही, ते नंतरची गोष्ट आहे. पण तुम्ही जे म्हणालात त्याला मी दुसऱ्या शब्दात विचारतो. का तुमच्या मनात, क्यों आपके मन में आया कि कॉस्ट रिड्यूस कर सकते हैं? क्यों आया मन में? सर हे मेजर एक्सपेंसेस आहेत. हाँ, काय? मेजर एक्सपेंसेस. नहीं, सब मेजर हैं. जगह खरीदोगे तो भी मेजर है, जो फर्स्ट कॉलम में है. वैसे देखा जाए तो सब मेजर एक्सपेंसेस हैं. सर कारण हे सर कमी जास्त होऊ शकतात, पण फिक्स्ड ॲसेट मधले आपल्याला जेवढे आहे तेवढेच भरावे लागतील. सर मला असं वाटतं याच्यामध्ये की फिक्स ॲसेट जे असतं ना त्याच्यामध्ये तुम्ही कॉस्ट कमी करता येऊ शकते. तुम्ही त्याला वेगवेगळे पर्याय निवडू शकता, पण ते करणं मस्ट आहे. आणि एकदा काही तुमचा व्यवसाय थोडासा व्यवस्थित रन झाला तर तुम्ही चांगल्या प्रकारची चांगल्या क्वालिटीची ॲसेट परत खरेदी करू शकता. नाही, आपण ॲसेटची गोष्ट करत नाही होत आता आपण कॉलम बी ची गोष्ट करतोय. तिथे लिहिलेल्या खर्चांबद्दल समजून घ्यायचा विचार करतोय. लाईट बिल, कंटिन्यूटी ठेवण्यासाठी ते कंटिन्यूटी मी लिहिलं तिकडे, मैंने उधर लिखा है कंटिन्यूटी इन बिझनेस के लिए खर्च करणे. नाही, कंटिन्यूटी ठेवण्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणू शकतो आपण. ओके, तुम्हाला का असं वाटलं इन्व्हेस्टमेंट? कारण की ह्या गोष्टी जर मध्ये ब्रेक केला तर पुढं बिझनेस चालणार नाही. ओके या गोष्टी नसली तर बिझनेस चालणार नाही. ओके, म्हणजे कुठेतरी ऐसा है क्या, बिझनेस चलाने के लिए खर्च करना पड़ता है? हाँ. तो मी एक वर्ड इंग्लिश लिखतोय, चलाने के लिए खर्च. ओके, चलिए समझ ले. तो ये हो गया, पहला कॉलम था सेटअप करने के लिए, तो ये कॉलम है चलाने के लिए. तो ये चलाना होता क्या है? जर सगळं मटेरियल अवेलेबल आहे पण जर आपल्याकडे लेबर्स नसतील, सॅलरी आपण त्यांना देऊ शकत नसलं तर फक्त वस्तू असून उपयोग नाही ना. ओके ओके. सर हे फिक्स्ड असेट वरती डिपेंड असतात सर, म्हणजे नाही, आपण आता फिक्स्ड ॲसेट बद्दल बोलत नाही आहोत. ए कॉलमला थोडा वेळ ती आता बाजूला थोडा ठेवा. वेळ त्या ए कॉलम कडे बघूच नका, ते नाहीच आहे असं समजा. तर आपण बी वर बोलतोय, सो आपला फोकस नुसतं बी वर पाहिजे. सॅलरी कमी जास्त करू शकतो. हा, तुम्हाला चालेल का या महिन्यात 20,000, पुढच्या महिन्यात 10,000? कमी जास्त करू शकतो का? तुम्हाला चालेल का? म्हणजे एखाद्या कामगाराला म्हणजे काम क्वालिटी जशी असेल तसे सॅलरी. ते तर असं नाहीये ते. आपलं पण तुम्ही जे म्हणालात कॉस्ट, कोणतरी म्हणाला कॉस्ट कंट्रोल करू शकतो, तर मी तुम्हाला एक क्लू देतो. चला, त्याच्यावर उससे आपको पता चल सकता है. मैं एक हिंट देता हूं. ये जो बी कॉलम है ये किसी भी बिजनेस के मालिक को बिल्कुल पसंद नहीं है. बी कॉलम कुठच्याही मालकाला आवडत नाही. क्यों?
एक क्लू दिया है मैंने आपको। ते बंधनकारक आहेत म्हणून मे बी. व्हेरी गुड. काय काय? ते बंधनकारक आहेत. बंधनकारक है, बंधनकारक। बंधनकारक को क्या कहा, वही वापस ऊपर लिखा है उन्होंने, फिक्स्ड एक्सपेंसेस है। फिक्स्ड एक्सपेंसेस और सानिका ने कहा करना ही पड़ता है, करना हा आपल्या प्रॉफिट मधून मायनस होत असतात म्हणजे काय आपल्याला माहित नाही अजून प्रॉफिट काय असतो, ते आपण शब्द अजून कुठेही वापरला नाहीये। आप लोग सोचे रनिंग कॉस्ट असू शकते का सर? रनिंग कॉस्ट म्हणू शकतो का आपण? हो, म्हणून म्हटलं चलाने के लिए खर्च म्हणजे रनिंग कॉस्ट, इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणू शकतो रनिंग कॉस्ट, लिहून टाकतो तिथे रनिंग कॉस्ट। ये मालिक को पसंद क्यों नहीं है, जबकि हम कह रहे हैं इसको रनिंग कॉस्ट है, चलाने के लिए खर्च है, बिजनेस चलाने के लिए, तो मालिक को पसंद क्यों नहीं? हॅलो, त्यासाठी पैसे द्यावे लागतात। सॉरी रिपीट, वापिस बताइए, ध्यान से सोचिए, करना ही पड़ता है। चलिए सानिका को ही चांस देते हैं। क्यों सानिका आपने कहा करना ही पड़ता है? ह्या प्रत्येक जे गोष्टी घेतल्या त्याच्या मागे याला लीगल आस्पेक्ट आहे त्याच्या मागे। ह्या जर केल्या नाही तर आपल्याला लीगली पण काही गोष्टी फेस करायला लागू शकतात। अदरवाईज जर ह्या गोष्टी केल्या नाही, समजा लाईट बिल भरलं नाही तर लाईट कट होणार, लोकांचे सॅलरी दिल्या नाही तर लोक कामाला येणार नाहीत, युनिफॉर्म्स दिले नाही तर तुमची आयडेंटिटी किंवा तुमचं जे रिप्रेझेंटेशन आहे काय ते म्हणतोय, व्यवस्थित राहणार नाही। करने के लिए खर्च करना पड़ता है, रनिंग कॉस्ट आहे हे, म्हणजे जर बिझनेस चालू ठेवायचं आहे तर हे खर्च करायलाच पाहिजे। करना ही पड़ता है, करना ही पड़ता है तुम्हीच म्हणाले, पण ते करना ही पड़ता है शब्दामध्ये काहीतरी लपलेलं आहे आणि मी वरून म्हणतोय मालिक को बिल्कुल पसंद नहीं आते ये खर्च। कारण की मालकाला प्रॉफिट झाला म्हणजे त्याच्याकडे जर चांगले पैसे असले तर देऊ शकेल, तर त्याला त्या बिझनेस मध्ये काही भेटलंच नाही तर तो देणार कुठून लाईट बिल आणि ते? ओके, आपण अजून प्रॉफिट काय असतं ते समजलं नाहीये, त्यामुळे प्रॉफिट शब्द मी वापरणार नाही, पण तुम्ही काहीतरी या गोष्टीवरती म्हणाला, परत एकदा सांगा बघूया शेवटचा भाग। हाँ, कोई कुछ बोल रहा है। पुन्हा खर्च करावा लागतो। बरोबर आहे, म्हणून कोणतरी म्हणाला मंथली एक्सपेन्सेस। चला 3च मिनिट राहिले आहेत, शेवटी मीच सांगून टाकतो। सांगू का की तुम्ही लोक प्रयत्न करणार? सांगा सर। बघा किती सोपं मार्क शोधून काढतात ताबडतोब। आपल्या डोक्याला त्रास नको, नाही असं करा, येईल बघा, येईल तुमच्या डोक्यात ना, कारण बरेच शब्द जवळ जवळ आलेले आहेत। इन 4 शब्दों में वो वाक्य छुपा हुआ है, that statement is hidden within these 4 lines. Sanika, try once more, let's see. Yes अभिषेक, हात रेस करायची गरज नाही, आप बोल सकते हैं। सर, मालकाला घ्यायची तयारी असते, मग द्यायची तयारी नसते। क्या है, ऐसा होता, क्यों ऐसा होता है? इसीलिए किसी ने कहा बंधन कारक है। यस, ये कहीं पे मालिक के गले में फांसी के फंदे जैसा होता है, जबकि हम कहते हैं बिजनेस चलाने के लिए है, तो ये फांसी का फंदा भी क्यों लगता है? मेंटेनेंस, वो तो आ गया, इसके लिए मैंने कहा चलाने के लिए। चलो ठीक है, 1 मिनट रह गया है तो मैं ही बता देता हूं, मुझे लगा था आ जाएगा आप लोगों से। ध्यान से, इनविजिबल ऍसेट नाही, असले मोठे मोठे शब्द नका वापरू प्लीज। आम्ही एकही मोठा शब्द आतापर्यंत वापरला काय एवढे दिवस तुमच्या बरोबर बोलतोय? मैं एक हिंट देना चाहती हूँ। आपने देखा होगा रेस्टोरेंट की तरफ जब आपको दिखाया था, वहां कोई बैठे थे, अंदर कस्टमर आके बैठे थे। मानो कल कोई कस्टमर नहीं आता आपके रेस्टोरेंट में, तो भी ये खर्चे तो आपको करने ही है। वेरी गुड, वेरी गुड। तो दैट इससे इज द क्या जाहिर रीजन। होता है? इसी से क्या जाहिर हुआ अभी आपके दिमाग में? सबको पूछ रहा हूँ, सानिका आप मत बोलिए, लेडीज लोग ही इनिशिएटिव ले रहे हैं, सब लड़के लोग तो ठंडे पड़े हुए हैं। बोलिए, कोई तो बोलिए, अभी इतना फर्स्ट क्लास। यस वैशाली बोलिए। बिझनेस चालू किंवा नाही चालू हे पैसे Super. तुम्हाला दिलेच पाहिजे।
सुपर वैशाली, सुपर एक्सलेंट. विशाल ते सगळे स्टूडेंट्स बसले. वेरी गुड. जिन लोगों ने तालियां बजाए उनके लिए वापस तालियां. बहुत अच्छा. सुपर. ये इसकी सबसे बड़ी खासियत है. बिजनेस चले या ना चले, ये खर्चे देने ही पड़ते हैं. आपने इस महीने में 1 रुपए का भी बिजनेस नहीं किया, लाइट बिल भरना ही पड़ेगा, सैलरी देनी ही पड़ेगी, टैक्स भरना ही पड़ेगा, वाटर चार्जेस भरना ही पड़ेगा, किराया भरना ही पड़ेगा, इंश्योरेंस भरना ही पड़ेगा. इसलिए मालिक को ये पसंद नहीं आते. सो लिख लीजिए सब लोग, बिजनेस चले या ना चले, ये खर्चे करने ही पड़ते हैं. लिख लिया? सब लोगों ने लिख लिया? हेलो. यस सर. ओके. सो आज का टाइम हो गया. आज का टाइम हो गया. कल फिर मिलेंगे. चाबी की जो पकड़ है उसको और मजबूत करेंगे. आज हमने थोड़ी सी चाबी की पकड़ को मजबूत किया है. कल तीसरे कॉलम पे ध्यान देंगे और उसके बाद कुछ और लेंगे. कल मैं जब सेशन शुरू होगा 10 मिनट पहले मैं सबसे रिपीट करवाऊंगा ए कॉलम और बी कॉलम, ताकि आपके दिमाग में बात पक्की बैठ जाए. जिसको ये समझ आ गया, बिजनेस का आधा ये समझ आ गया, इतना समझ लीजिए. कॉन्फिडेंस आ गया आपका. तो कल वापस 6 बजे मिलते हैं. तब तक के लिए थैंक यू एंड ओवर टू सचिन सर. थँक्यू व्यंकटेश सर. एक गोष्ट चांगली आहे कालपासनं, आमच्या मित्रांना काय असाइनमेंट मिळत नाहीये, पण त्यांना आपण विचार करायला लावतोय. पण पोरांनो जरा बोला बर का, महिला शक्ती एकदम जोरात आहे. आणि एक गोष्ट मला खूप आवडली, ते विशाल सरांचे इथे भरपूर मुलं बसली आहेत, ते वॉच करतायत आणि दे क्लॅप्ड फॉर गुड थिंग्स. आय थिंक वंडरफुल थिंग दॅट विशाल सरांनी केलंय. तुम्हाला दिसत असतील भरपूर मुलं बसतायत. सो द थिंग इज गोइंग टू लॉट ऑफ स्टुडंट्स. सो व्हेरी गुड अबाउट विशालजी. या येस सचिन. सर जवळजवळ एक 20 ते 22 विद्यार्थी आहेत, ते डिप्लोमास करतात आहे आश्रम मध्ये डीबीआरटी कोर्स, आणि ते नोट्स काढणं की आपण त्यांच्या असाइनमेंट बाकीचं सगळं करून घेतोय. सो आता समजा 30 असलं, 30 + 20 म्हणजे 50 साधारणतः विद्यार्थी असतात. फक्त आपण ते कलेक्टिव्हली एका ठिकाणी ठेवतोय. येस, ग्रेट. मला वाटतंय की सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन चाललोय आणि आम्ही कोणाला सोडणार नक्की नाहीये. त्यामुळे तुमचा वही पेन आणि 10 मिनिटं आधी येऊन तुम्ही बसायचंच आहे. आम्ही करून घेणार, आम्ही सोडणार नाहीये तुम्हाला. सो तुम्ही माईक बंदच ठेवला, चालू नाही केला तर आम्ही सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हरकत नाही. सगळ्यांना विचारतो, क्या मेरा जो स्टाइल है पूछने का आप लोगों को पसंद आ रहा है, नहीं पसंद आ रहा है? खूप छान आहे सर. जेवढं इंटरॅक्टिव्ह असेल ना तेवढं आम्हालाही एन्जॉय करता येतं आणि आम्हाला आमच्या आयडिया शेअर करता पण येतात. सानिका तुम्ही एन्जॉय करतायत, बाकीचे बोलत नाहीत, ते त्यांना एका वेळेस खुन्नच येत असेल. सर माझा तुम्हाला एक क्वेश्चन आहे की तुम्ही जे बोलले की तुम्ही खूप हार्ड वर्ड यूज नका करू. ऍक्च्युअल विषय काय आहे की आम्ही अकाउंट स्टुडंट असल्यामुळं आधी पहिले डिरेक्टली तोंडातून ते येतं. फॉर एक्झाम्पल लायबिलिटीज, एक्सपेन्सेस, ऍसेट, ते रोज कंटिन्यू आम्ही 5-6 वर्ष गोखतोय, त्यामुळे आम्हाला तेच येतंय पटकन तोंडात. तर तुम्ही प्लीज तेवढं थोडं समजून घ्या. नाही बरोबर आहे. पण मी तुम्हाला काय सांगतोय की मी पण ऑलमोस्ट 80 वर्ष अकाउंट्सच काम केलंय. मी पण डायरेक्टर फायनान्सच होतो, त्यामुळे अकाउंटशी माझा जवळचाच संबंध. पण मी कधी हे मोठे शब्द वापरले नाही. समोरच्याला समजवायला त्याला सांगायचं, हे काय, हे बघ डेबिट क्रेडिट मला विचारू नको, इथे येणारे पैसे लिही, इथे जाणारे पैसे लिही, संध्याकाळी मला टॅली करून दाखव, बस. त्यांनी कधीही चूक केली नाही. त्याला जर मी सांगितलं की बॅलन्स शीट बनव, त्यात लायबिलिटी दाखव, ऍसेट दाखव, तो गडबडला की मी लायबिलिटी दाखवतो, कुठे दाखव, लायबिलिटी असते काय. साधे शब्द म्हटले ना की खूप शिकायला होतो. आणि तुम्ही अकाउंट्सचे आहात ना, 4 दिवसानंतर जर तुम्ही अजूनही स्टुडंट असाल तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुमचे 20 मार्क एक्झाम मध्ये वाढले असं समजा. सिंपल वर्ड्स लोकांच्या डोक्यात सहज जातात.
डिफिकल्ट वर्ड भारी पडतात. लायबिलिटीज प्रत्येकाला माहित नसेल. सो आपण बाद में समजाएंगे लायबिलिटी होता क्या है. आपण काय म्हणालो, मालकाला आवडत नाही म्हणजे कुठेतरी तो लिंक होतो लायबिलिटी. हाँ बाबा ये मेरे सिर पे बोझा है. हिंदी में बताया बोझा, समझ गया की हाँ ये तकलीफ देता है, यानी ये नंतर त्यांना लक्षात येतो लायबिलिटी. एनिवे डोंट वरी अबाउट दॅट. मी कोणाला खाली हे नाही, पण सिंपल वर्ड्स वापरायचा प्रयत्न करा. ओके.